आपल्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंततात्या मोरे आहेत. तात्या खरं तर गेल्या 2 दिवसांपासून सोशल मीडियावरती जे आहे नितेश राणेंचं एक वक्तव्य किंवा तुमच्याबद्दल त्यांनी जी टिप्पणी केली ते व्हायरल होते की वसंत मोरे नक्की कोण आहे. वसंत मोरे कोण आहेत ते राणेसाहेबांना माहिती आहे. राणेसाहेब मला चांगले ओळखतात, पण का असे बोलले ते मला माहीत नाही आहे. कारण मला वाटते की माझं आणि त्यांचं व्हॉट्सअप चॅटिंगसुद्धा होतं. आम्ही कधी कधी फोनवरतून सुद्धा बोललेलो आहोत, आम्ही भेटलेलो सुद्धा आहोत. आता काय त्यांच्या डोक्यामध्ये काय असेल माहीत नाही. त्यांनी असं म्हटले की कोण वसंत मोरे, मी नाही सांगू शकत त्याच्यामध्ये. नाही, मात्र त्याच्यानंतर तुमच्या कार्यकर्त्यांकडून पोस्ट करण्यात आले की ज्याच्यामागे कोणताही राजकीय वारसा नाही किंवा राजकीय वारसा नसताना सुद्धा ते नगरसेवक किंवा तुम्ही ज्या पदापर्यंत पोहोचलेला आहात त्यामुळे नितेश राणेंना त्या एक पद्धतीनं उत्तर दिलं अशा पद्धतीची सुद्धा एक मी सर्व पुण्यालाच नव्हतं, संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. आणि तो सोशल मीडियाच्या माध्यमातून माहीत झाला की वसंत मोरे हा सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. कारण मी एका सर्वसामान्य कुटुंबातून येतो, मी एका शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी ह्या सगळ्या हालापेष्टा पाहिलेल्या आहेत. त्यामुळं मला वाटतं की गोरगरिबांच्या ज्या अडीअडचणी आहेत ना त्या मला चांगल्या कळतात. मी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला नाही आलेलो. मी गरिबाच्या घरात जन्मलो, त्यामुळं मला गरिबीची जाण आहे. मग कार्यकर्त्याने टाकलं ते की तशा पद्धतीने आता ते कुणाला लागल मला माहीत नाही. परंतु मी ज्या पद्धतीने काम करतो ते सामान्य कुटुंबातल्या नागरिकांचं काम करतो मी. मला असं वाटतं की आणि ते सगळ्या लोकांनी पण भरपूर शेअर झाले ते. त्यामुळं मला वाटत नाही की कुठल्या नेत्याने कुठल्या मंत्र्यांनी मला ओळखावं. माझी जनता मला ओळखते. आज मुंबईमध्ये शिवसेनेचा वर्धापन दिन जो आहे तो पार पडतोय. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे, विशेषतः तुम्ही आधी मनसेमध्ये होतात त्यानंतर तुमचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये झाला. दोन्ही बंधू एकत्र येणार का? किंवा विशेषतः तात्या आधी मनसेमध्ये होते, आता शिवसेनेत आहेत, सुरुवातीचे तुम्ही शिवसैनिकच आहात. दोन मनसे म्हणजे दोन्ही भाऊ एकत्र येणार का याच्यावरती जी चर्चा सुरू आहे ती नक्की आडलंय कुठं? नाही, आडलंय कुठं आता दोघं बंधूच सांगू शकतील. परंतु मला वाटतं की तो माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याला ज्याने प्रत्यक्षात सन्माननीय बाळासाहेब ठाकरेंचे भाषणं ऐकून जो शिवसेनेमध्ये काम करायचा, नंतरनं उद्धवसाहेब राजसाहेब यांच्याकडे पाहून काम करायचा. परंतु मला अगदी सुरुवातीच्या काळापासून 2003-04 पासून जेव्हा मी प्रत्यक्षात मी तसा शिवसैनिकच आहे सुरुवातीपासूनचा, शाखाप्रमुख उपविभाग प्रमुख इथपर्यंत माझा प्रवास झाला. अगदी मी नगरसेवक होण्याच्या 6 महिन्या अगोदरसुद्धा मी शिवसेनेचा उपविभाग प्रमुख होतो. त्यामुळे माझं फाउंडेशन जे झाले ते शिवसेनेत झाले. उद्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र झाले तर माझ्यासारखा आनंद कुणालाच होणार नाही. मी इतका स्वतःला भाग्यवान समजेल की ज्या दोन्ही नेत्यांसमोर संघ मी काम केलं ते दोन्ही नेते एकत्र होऊन जर या राज्याचं या महाराष्ट्राचं भलं जर काय होणार असेल, मराठी माणसाचं भलं जर काय होणार असेल तर या दोन्ही भावांच्या हातनं होईल, या दोन्ही पक्षांच्या हातनं होईल. म्हणजे 2 ठाकरे बंधू एकत्र आले तर त्याचा परिणाम महापालिका निवडणुकावरती काय पाहायला मिळेल? 100%. कारण याच पुणे महानगरपालिकेमध्ये आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं 2017च्या निकालाची जर निवडणुकीची 2017च्या निवडणुकीची सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे जी की मी उद्धव साहेबांपर्यंत पोचवलेली आहे. 2017च्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला पुणे शहरामध्ये 8,23,000 मतं पडलेली आहेत. म्हणजे एकूण मतदानाच्या 9.5% मतदान हे शिवसेनेला पडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही मनसे पाहिली तर मनसेला 3.5 लाख मतदान आहे. मनसेचे 2च नगरसेवक निवडून आले होते. शिवाय जर तुम्ही काँग्रेसचं मतदान पाहिलं तर काँग्रेसला 10 नगरसेवक निवडून आले, 5,26,000 मतदान झालं. राष्ट्रवादी काँग्रेस त्यावेळेस एकच होती. राष्ट्रवादी काँग्रेसला जवळजवळ 13 लाख मतं पडलेली आहेत. आता त्याच्या एकाचे 2 झाल्यात. त्यामुळे त्यांचं डिवायडेशन धरलं तर ते 6%वरती येत 6 लाखावरती येईल. आणि मग आम्ही जर म्हटलं तर आज सेकंड लार्जेस्ट पार्टी म्हणून मतदान घेणारी ही पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आहे. त्यामुळे मला वाटतं की ह्या निवडणुकीमध्ये जर शिवसेना आणि मनसे, कारण मनसे ही 2012ला ज्यावेळेस मी विरोधी पक्षनेता होतो त्यावेळेस एकूण 29 नगरसेवक निवडून आले होते. त्या टायमाला शिवसेनेचे 15 नगरसेवक होते. म्हणजे हे जर कॅल्क्युलेशन पुणे शहरामध्ये मुंबईमध्ये जर झालं तर मुंबईमध्ये ज्या टायमाला 28 नगरसेवक 2012ला निवडून आले ते मनसेचे, त्या टायमाला पुण्यामध्ये 29 नगरसेवक मनसेचे होते. म्हणजे तिथं कॅल्क्युलेशन इथं जर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जुळली तर मला वाटतं मी जो काही कॅल्क्युलेशन केले त्याच्यामध्ये महापौर हा शिवसेनेचा होऊ शकतो पुण्यामध्ये.
आज पुण्यामध्ये शिवसेनेचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडतोय. आज मुंबईमध्ये मुख्य कार्यक्रम आहे, पुण्यामध्ये सुद्धा वर्धापन दिन आहे. पुण्यातल्या कार्यक्रमाचं नक्की प्रयोजन काय आहे, कसा कार्यक्रम आहे? पुण्याच्या कार्यक्रमांमध्ये बालगंधर्व या ठिकाणी दरवेळेस नेहमीची वर्धापन दिनाची पूजा असते, ती नदीपात्रामधल्या ऑफिसमध्ये असते. परंतु यावेळेस आमचे शहराध्यक्ष संजय मोरे, गजानन तरकुडे आणि आमचे उमेश वाघ शिवाजीनगरचे यांच्या संकल्पनेतून आणि आम्ही चौघजण बसून तो कार्यक्रम बालगंधर्वला ठरवला आहे की त्यात उमेश वाघांचा जो कार्यक्रम आहे की समनापूरचे वडेवाले चाचा जे आहेत ते बालगंधर्वला येणार आहेत आणि त्यांनी त्यांचे जो व्यवसाय अतिशय वेगळ्या पद्धतीने जो व्यवसाय त्यांनी तिकडे समनापूरमध्ये करून दाखवला, जो की महाराष्ट्रात नाही तर देशात प्रसिद्ध झाला. त्यांच्या हातून शिवाजीनगर भागातल्या छोटे छोटे व्यावसायिकांचे सत्कार आहेत. त्याशिवाय त्याबरोबरच 8 विधानसभा मतदारसंघामधील 16 किंवा 8 जुन्या शिवसैनिकांचा रामभाऊ पारिक यांनी जबाबदारी घेतलेली की त्या शिवसैनिकांचा सत्कार बालगंधर्वमध्ये होणार आहे. एक शेवटचा राजकीय प्रश्न आहे. जर पुण्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा मनसे एकत्र झाली, सध्या आता महाविकास आघाडी अजूनही राज्यामध्ये अस्तित्वात आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पुणे शहरामध्ये स्वबळावरती लढलं पाहिजे की आघाडीमध्ये लढलं पाहिजे, जेणेकरून पक्षाचा फायदा होईल आणि जास्तीत जास्त नगरसेवक जे आहेत ते पुणे महानगरपालिकेमध्ये जातील? तुम्ही असं म्हणालात की शिवसेनेचा महापौर होऊ शकतो, त्यासाठी नक्की काय करावं? मला वाटतं की मी माझा जो या संदर्भातला प्लॅन आहे तो मी मान्य उद्धव साहेब, मान्य संजय राऊत साहेब, मान्य आदित्य साहेब, आमचे संपर्क प्रमुख सचिन नायर भाऊ, आदित्य शिरोडकर साहेब, सगळ्यांना मी त्या फायली दिलेल्या आहेत की कोणत्याही परिस्थितीमध्ये पुण्यामध्ये जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरे जाणार असू तर आपण त्या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणूनच सामोरं गेलं पाहिजे. कारण महाविकास आघाडीमध्ये मी जे महाविकास आघाडीचं कॅल्क्युलेशन केलेलं आहे, मग ते कॅल्क्युलेशन आतापर्यंत त्याच्यामध्ये मनसे ह्या कॅल्क्युलेशनमध्ये नव्हती. म्हणजे त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस ह्यांचं जर मतांचं कॅल्क्युलेशन केलं तर भारतीय जनता पार्टीच्या अनेक नगरसेवकांपेक्षा ते जास्त जात आहे. असा चार्ट मी सगळा मुंबईला बनवून दिलेला आहे. त्यामुळे मला वाटतं की आणि मी तसं संजय राऊत साहेबांना किती महाविकास आघाडी झाली तर महाविकास आघाडीचे किती नगरसेवक पुण्यामध्ये? मला वाटतं की महाविकास आघाडी झाली तर पुण्यामध्ये 70पेक्षा जास्त नगरसेवक महाविकास आघाडीचे निवडून येतील. म्हणजे तुमचा महापौर होईल 100%. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्क्युलेशन हे शिवसेनेचं. कारण 8,23,000 मतदान ज्या टायमाला 100 नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते त्या टायमाला 8,23,000 मतं पडले ना. आता ह्या 5 वर्ष सत्तेतली आणि 3 वर्ष निवडणुका नाहीत, ह्या 8 वर्षामध्ये पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने जे वाटोळे केले असा कुठलाही मोठा प्रोजेक्ट भारतीय जनता पार्टीने पुणे शहरात राबवला नाही जो मला दाखवावा. म्हणजे मेट्रो ही काय भारतीय जनता पार्टीचा स्थानिक स्वराज्य संस्थांचा प्रकल्प नाही आहे, नदी सुधार प्रकल्प हा काय त्यांचा नाही आहे. त्यांनी असं कुठलं मोठं काम करून दाखवली, कुठल्या शाळा सुधारून दाखवल्या, कुठले दवाखाने चांगले केले, कुठलं मोठं बालगंधर्वसारखं जे थिएटर करायचं म्हणून जे स्वप्न दाखवलं पुणेकरांना ते कुठं केलं? आजसुद्धा छोटा पाऊस झाला की पुण्यामध्ये प्रत्येक रस्त्यावरती नदी वाहतीये. ह्याचं कारण काय आहे? ह्याचं कारण ज्या नदी मुळामुठा नदीला जो नदी सुधार प्रकल्प झाला त्याच्यामध्ये ज्या भिंती घालण्यात आल्यात, वारंवार जे पुणे शहरातले NGOज आहेत हे जे सांगतात ना की नदी पात्रामध्ये दोन्ही बाजूनी जे भिंती घातल्यात, जे म्हणजे छोट्या छोट्या गल्ली बोळामधून जे पाणी नदीला जाऊन मिळायचं. कारण तुम्ही पुणे शहराची जर एक रचना पाहिली तर कब्बशीप्रमाणे आहे आणि तो जो नदीचा भाग आहे ना हा पुणे शहरातल्या सगळ्यात खोलच्या भागामध्ये आहे. म्हणजे महानगरपालिकेचा भाग सगळीकडनं जे पाणी येतं ते बरोबर नदीच्या बाजूला जातं आणि ह्यांनी नेमके नदीच्याच भागामध्ये आडव्या डायरेक्ट भिंती मारलेल्या आहेत, कॉन्क्रीटच्या वॉल टाकलेल्या आहेत. त्या कॉन्क्रीटच्या वॉलमुळे हे पाणी मागं कुठंतरी थांबतंय. बऱ्याच ठिकाणच्या ज्या स्ट्रॉम वॉटर लाईन होत्या, ज्या नदी पात्रात जुळवल्या होत्या त्या पण स्ट्रॉम वॉटर लाईन बंद झाल्यात. त्यामुळे पुणे शहरामध्ये जो उपद्रव चालू आहे हा त्याच्यामुळे चालू आहे आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार कोण असेल तर भारतीय जनता पार्टी आहे. आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये जर कदाचित पुढची स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही महाविकास आघाडी म्हणून लढली तर 70पेक्षा जास्त नगरसेवक जे आहेत ते महाविकास आघाडीचे निवडून येतील आणि महापौर महाविकास आघाडीचा होईल आणि त्यात सर्वाधिक नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असतील अशी प्रतिक्रिया वसंतदादा मोरेंनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन नागनाथस्वामी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.